सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज। ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय। ग्राहकांना पसंतीचं घर देण्याची आणखी एक संधी। बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म दाखला प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण। मालेगाव नंतर आता अमरावतीसाठी सुद्धा समिती स्थापन। जागतिक सरासरी तापमानामध्ये मोठी वाढ। 2024 वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद। 2024 मधील सरासरी जागतिक तापमान 15.10 अंश सेल्सिअस। आगामी काळामध्ये वातावरणीय बदलांमुळे गहू आणि भाताचं उत्पादन घटण्याची भीती। उत्पादनामध्ये घट आणि वाढती मागणी यामुळे गहू तांदूळ महागेल। वेधशाळेचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली भीती। वाहन खरेदीवरती नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार। जपानच्या धर्तीवरती नवे पार्किंग धोरण राबवण्याचा विचार। विविध शासकीय संस्था आणि तज्ज्ञांसोबत चर्चेनंतर प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार। दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे। मात्र त्याचं तिकीट जास्त असल्यानं ते कमी करण्यात यावं अशी मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विनंती। कोल्डप्ले संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली। तिकीट विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही। याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपूरमधील महाकाली मंदिरामध्ये जात आरती केली। यावेळी महाकाली मंदिर समितीकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत। सुधीर मुनगंटीवार यांचा मला फोन वैयक्तिक कामामुळे येता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या चर्चेवरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आपण सर्व चंद्रपूर जिल्ह्याचे वाली, कुणीही सुग्रीव नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार। पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, जिल्हा संघटक आणि उपजिल्हा प्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। नागपूरच्या सावंगा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये 60 लाखांच्या भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यानं खोटा अहवाल दिल्याचा आरोप। अकोला जिल्ह्यामधल्या तेल्हारा तालुक्यामध्ये प्रशासनानं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावरती फिरवला नांगर। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीवरती पेरणी केल्यानं पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध। गोंदिया जिल्ह्यातील 60,000 शेतकऱ्यांचे 392 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे रखडले। 1.5 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळेना। रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड। चंद्रपूर जिल्ह्याच्या वनवैभवानं पुन्हा एकदा आपल्या मुकुटामध्ये रोवला मानाचा शिरपेच। हिंगणघाट तालुक्यामधल्या चिचघाट ठरलं विदर्भातील पहिलं सौर गाव। गावातील प्रत्येक घरामध्ये शाळा, मंदिरं आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा सौर दिवे लावण्यात महावितरणला यश। नागपूरमध्ये गुन्हेगारानं बार मालकावरती देशी कट्टा रोखला। वेळीच बार मालकानं देशी कट्टा हिसकावून घेतल्यानं अनर्थ टळला। नरखेड तालुक्यातल्या भारसिंगीमधील बुधवारी रात्रीची घटना। कर्जत स्थानकावरती पोर्टल उतरवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरती आजपासून रविवारपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक। बदलापूर आणि खोपोली तसंच नेरळ ते खोपोली या स्थानकादरम्यानची सेवा ब्लॉक काळामध्ये राहणार बंद। पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली। त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं। काही काळासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्याची माहिती। लोकल अपघातामध्ये जीव गमावलेल्या तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई द्या। हायकोर्टाचे रेल्वे प्राधिकरणांना आदेश। मे 2010 मध्ये नासिर खान या तरुणाचा रेल्वे अपघातात झाला होता मृत्यू। खासदार रवींद्र वायकर यांच्या म्हाडा बोर्डाच्या निधीचा वापर SRA इमारतीमधल्या कामासाठी। मनसेचा आरोप, वायकरांची पाटी मनसैनिकांनी काढली। आक्षेप घेणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल। गोरेगाव पूर्वमधील संतोषनगर परिसरामध्ये झोपडपट्टी पार्किंग केलेल्या दुचाकींना गर्दुल्यानं लावली आग। काही दिवसांपूर्वी एका प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून कृत्य।
नालासोपाऱ्यामध्ये एक्सपायर्ड परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट. शंकेश्वर नगरमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण जखमी. स्फोटात एकाच कुटुंबातील 4 जण जखमी. भिवंडीच्या खांडपे चिंचवली या गावातील एका घरामध्ये बंदुकीचा धाक दाखवून दरोडा. महिलांचे दागिने, घरातील साहित्याची चोरी. घरातील कुटुंबांनाही चोरट्यांकडून बेदम मारहाण. वाडा मनोर महामार्गावरील पाली पुलाच्या जवळ टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. टेम्पो चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. छत्रपती घराण्याशी संबंधित खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना मिळणारी सूट कायम ठेवण्याचा निर्णय. उदयनराजे भोसले आणि वारसदारांसाठी महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बोराटेचे मागच्या 4 वर्षात तुरुंगातून 708 अर्ज. पोलिसांनी मागितलेल्या माहितीला तुरुंग प्रशासनाचं उत्तर. केंद्र आणि राज्यातले मंत्री, पोलीस अधिकारी, सनदी अधिकाऱ्यांच्या नावानेही अर्ज दाखल केल्याचं समोर. कोल्हापूर वाहतूक पोलिसांनी मॉडिफाय केलेल्या आणि कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवरती रोलर फिरवला. वर्षभरातले जप्त केलेल्या 700हून अधिक सायलेन्सरवरती फिरवला रोलर. पुण्यातल्या मुंडव्यामध्ये कार चालकानं हॉर्न दिल्यानं दुचाकीवरील पितापुत्राला राग. पितापुत्राकडून मारहाण, कार चालकाला मारहाण, दगडफेक करत कारची काचही फोडली. आरोपी शुभम आणि राजू गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यात मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरोडा पोलिसांकडून अटक. आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. पौष शुद्ध पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल. विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला. पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीला 6 लाखांचे दागिने अर्पण. नांदेडमधील विठ्ठल भक्त सुमित मोरगे यांनी विठ्ठलाला सोन्याचा गोफ, रुक्मिणीला मंगळसूत्र, चांदीचे जोडवी असे दागिने केले अर्पण. दौंड विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यक्रम पत्रिकेवरून वाद. शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार रमेश थोरात यांचं नाव, मात्र दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव नसल्यानं समर्थक नाराज. सरपंच हत्ये प्रकरणामध्ये मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आरोपीच्या अटकेसाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. ती उद्या संपणार असल्यानं ग्रामपंचायत ठराव घेऊन आंदोलन करणार. धनंजय देशमुख यांची माहिती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा. सुरेश देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी. धाराशिवमध्ये उच्च अधिकाऱ्यांमध्ये तक्रार वॉर. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या एकमेकांच्या विरोधात तक्रारी. जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांच्याकडून उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढवळे हे सुद्धा निलंबित. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्याला कामाला जुंपलं. छत्रपती संभाजीनगरच्या गंगाखेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रताप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांचा शिक्षकांच्या विरोधात संताप. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळजाभवानीचा राजहंस वाहनावरून छबिना. देवीची प्रक्षाळ पूजाही संपन्न. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सुफी संत हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती यांच्या परांड्यामधील उरुसाला सुरुवात. या उरुसासाठी राज्यभरातून हजारो भाविक सध्या परांड्यामध्ये दाखल. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये पतंगाच्या मांज्यामुळे लहान मुलगी गंभीर जखमी. पायाला हाडापर्यंत कापला. जखमीवरती आता जवळपास 10 ते 12 टाके. जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू. हिंगोली दुर्ग जिल्ह्यातील 719 ग्रामपंचायत सदस्यांवरती अपात्रतेची कारवाई. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. कर्जबाजारीपणामुळे नांदेडच्या मनकी येथील शेतकरी पितापुत्राची गळफास घेऊन आत्महत्या. वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाची आत्महत्या, तर मुलानं आत्महत्या केल्याचं पाहून नैराश्यातून वडिलांचीही आत्महत्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या उत्पन्नामध्ये 5 कोटींची वाढ. 2024 वर्षामध्ये 45 कोटींचं उत्पन्न, तर 2024 या वर्षात जवळपास 75 लाख भाविकांनी घेतलं दर्शन.
आश्रमशाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या सेंट्रल किचनला आमदार हिरामण खोसकर यांनी दिली भेट। पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दिला जातोय निकृष्ट आहार। खोसकरांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। नाशिकमध्ये वेगमर्यादा तोडणाऱ्या बस चालकांवरती राहणार सीसीटीव्हीची नजर। बेशिस्त चालकांवरती कारवाईसाठी सिटी लिंक व्यवस्थापन घेणार पोलिसांची मदत। जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयामध्ये शिकाऊ महिला डॉक्टर औषधांचं अतिसेवन केल्यानं अस्वस्थ। मात्र सर्वत्र महिला डॉक्टरांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या काही भागामध्ये भूत दिसल्याची अफवा। सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा प्रसारित व्हायरल झाल्यानं भीतीचं वातावरण। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून घटनेची दखल घेत प्रबोधन। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान। खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून नुकसानाची पाहणी। ओडिशामध्ये सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आकांक्षा व्यवहारेची कौतुकास्पद कामगिरी। आकांक्षाने पटकावली 2 सुवर्ण पदकं। भुसावळ शहरामधल्या गजबजलेल्या जाम मोहल्ला भागामध्ये एका व्यक्तीवरती अज्ञाता करून गोळीबार। उपचाराच्या दरम्यान जखमी व्यक्तीचा मृत्यू। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये मोबाईल आढळून आल्यानं खळबळ। शौचालयाच्या मागे जमिनीत पुरून ठेवला होता मोबाईल। पंचायत समिती कार्यालयाला अचानक भेट देत निलेश राणे यांच्याकडून विकास कामाचा आढावा। प्रत्येक अधिकाऱ्याला कामाचे प्रगती पुस्तक तयार ठेवण्याच्या निलेश राणे यांच्या सूचना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरून येत्या 8 दिवसांमध्ये मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा, अन्यथा चिपी विमानतळाला टाळं ठोकणार। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा। शाहीर नंदेश उमप यांच्या गाण्यावरती शिवसेनेचे नेते भास्कर जाधव थिरकले। चिपळूणमधील कृषी मेळाव्यातील लोकगीताच्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी धरला ठेका। सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे बाजारपेठेमध्ये अपघाताच्या घटना। नागरिकांनी गाड्या अडवून दिल्या पोलिसांच्या ताब्यात। अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी ही मागणी। तब्बल 17 चित्ररथ असलेली शोभायात्रा काढत कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सवाला सुरुवात। 4 दिवस चालणाऱ्या महोत्सवात अनेक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल। रत्नागिरीच्या कुवारबाव ग्रामपंचायत परिसरामध्ये गव्याचं दर्शन। गव्याचा दुचाकी स्वाराला धडक देण्याचा प्रयत्न। वन विभागाकडून गव्याचा शोध सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।